आत्ताची एक धक्कादायक बातमी। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्यात संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे आणि यात 10 जणांचा मृत्यू झालाय। संगम किनाऱ्यावर अमृत स्नानापूर्वी रात्री 1:30च्या सुमारास चेंगराचेंगरी झाली। चेंगराचेंगरीत शेकडो भाविक जखमी झालेत। संगम किनाऱ्यावर मौनी अमावस्येमुळे करोडो भाविकांची मोठी गर्दी जमली होती। भाविकांच्या गर्दीमुळे काही महिला खाली पडून गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। जखमींना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर आता उपचार सुरू करण्यात आलेत। तर चेंगराचेंगरीनंतर 13 आखाड्यांनी अमृत स्नानाचा कार्यक्रम आता स्थगित केलाय। तर या कुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मौनी अमावस्येनिमित्त संगम घाटावर मोठी गर्दी उसळली होती। करोडोंच्या संख्येत भाविक येथे जमले होते आणि त्यात चेंगराचेंगरीची घटना घडली आणि त्यात आता 50 पेक्षा जास्त भाविक जखमी असल्याची माहिती मिळते। त्यातील 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीची दुर्घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली। आज मौनी अमावस्येनिमित्त कोट्यवधी भाविक घाटावर जमले होते आणि त्या दरम्यान ही चेंगराचेंगरीची घटना घडली। यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते आणि या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून माहिती घेतल्याचीही माहिती समोर येते। जखमींना उपचारासाठी आता दाखल करण्यात येत आहे आणि तात्काळ उपचाराच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर ग्रीन कॉरिडॉरही तयार करण्यात आले। एअर अँब्युलन्सच्या माध्यमातून जखमींना आता रुग्णालयात पोहोचवलं जात आहे। तर प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्यात संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे आणि यात 10 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आता समोर येते। ही आजच्या दिवसाची आणि या क्षणाची अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी। मौनी अमावस्येच्या अमृत स्नानासाठी कोट्यवधी भाविक आज प्रयागराजमध्ये जमले होते। त्यात मध्यरात्रीच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घडली आहे। मृतांच्या आकडेवारीबाबत अद्यापही अधिकृत घोषणा झालेली नाहीये, परंतु यात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी महंत सुधीरदास आहेत। नमस्कार, आपलं एबीपी माझामध्ये स्वागत। आणि महाकुंभ मेळ्यामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया। तर आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणारच आहोत, परंतु आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी। महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आणि त्यात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते, परंतु या संदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाहीये। मौनी अमावस्येला अमृत स्नानासाठी कोट्यवधी भाविक प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात जमले होते आणि तेथे मध्यरात्रीच्या सुमारास चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आहे। तर शेकडो भाविक यात जखमी झाल्याची माहिती मिळते। अजूनही मोठी गर्दी आपण पाहतोय प्रयागराजमध्ये। आज मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी आखाड्यांचं अमृत स्नान आयोजित करण्यात आलेलं होतं, परंतु मध्यरात्रीच्या सुमारास तेथे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आणि त्यात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आता जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे। त्याचबरोबर ग्रीन कॉरिडॉर्सही तयार करण्यात आलेले आहेत। गर्दी नियंत्रणासाठी डायव्हर्जन्सही तयार करण्यात आलेले आहेत। मोठा फौजफाटा आपल्याला दिसतोय पोलीस प्रशासनाचा या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी। आणि आता ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून, एअर अँब्युलन्सच्या माध्यमातून जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे। तर आज मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती, परंतु मध्यरात्रीच्या सुमारास चेंगराचेंगरीची ही दुर्घटना घडली आहे। या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी महंत सुधीरदास आहेत। सुधीरदासजी नमस्कार, आपलं एबीपी माझामध्ये स्वागत। आणि महाकुंभ मेळ्यामधील ही अतिशय एक दुर्दैवी घटना आहे। काय झालंय की जी अपेक्षित संख्या होती साधारणतः सुधीरदासजी, माझा आवाज येतोय?
तर काही कारणास्तव सुधीर दासजी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु आत्ताची ही एक मोठी बातमी की महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली आहे आणि 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. तर ही दृश्य आपण बघतोय. आता जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. स्वरूप रानी अस्पताल पर लगातार एम्बुलेंस के आने का सिलसिला जारी है और एक एम्बुलेंस और यहां पर पहुंची है। देखिए ये एम्बुलेंस भी यहां पर पहुंची है तेज रफ्तार से और इसमें भी लगातार यहां पर घायलों के आने का सिलसिला जारी है। पुलिस यहां पर जो पुलिस और प्रशासन पहले से ही तैयारी है, उनको पास पहले ही जानकारी आ रही है कि एम्बुलेंस पहुंच रही है और जैसे ही एम्बुलेंस यहां पर पहुंचती है घायलों को यहां पर लाने का सिलसिला कुछ इस तरीके से जो शिफ्ट किया जा रहा है। उनको इमरजेंसी वार्ड में उनको जो ट्रॉमा सेंटर लाया जा रहा है। तो फिलहाल एक और गंभीर रूप से घायल यहां पर व्यक्ति हमको नजर आ रहे हैं और उनके परिवारजन उनके साथ में हैं और ये तमाम जो है गाड़ियां जो पहुंच रही हैं, जैसी जानकारी मिली है कि ये जो संगम का जो क्षेत्र है वहां से जो है जो गंभीर रूप से घायल लोग थे उनको यहां पर लाया जा रहा है। एक महिला है जिनको लाया गया है। देखिए किस तरीके से इस वक्त जो है जल्दी कोशिश ये की जा रही है कि जितनी जल्दी उनको जो है यहां पर ट्रीटमेंट दिया जा सके, क्योंकि हालत गंभीर है। परिवार वाले यहां पहुंच रहे हैं, लेकिन इस वक्त प्राथमिकता है जल्द से जल्द उपचार करने की। सहयोगी कैमरा पर्सन आशीष सक्सेना के साथ अंकित गुप्ता, एबीपी न्यूज, प्रयागराज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।